आणि 1 ते 2 महिन्याचा फक्त मराठा आणि कुणबी एक ह्या GR साठी वेळ द्या. का तर त्यास 58 लाख नोंदी आणि सगळ्या सोयऱ्यांचं सुसूत्रता आम्हाला त्याच्यात आणायची. तेवढ्यासाठी 6 महिन्याचा वेळ द्या म्हणलं. 1 मिनिट नाही मराठा आणि कुणबीसाठी बरं का GR साठी. पण ते म्हणलं मग 2 महिने का की कायद्याचं सगळं फॉलो करावं लागलं. तुम्हाला सगळ्यांना कळतंय कायद्यात थोडंसं करावं लागलं. तर ठीक आहे त्याच्यावरही पहिले नाहीच म्हणत होते डायरेक्ट ते मराठा कुणबी एक डायरेक्ट नाहीच म्हणत होते. पण काय का अभ्यासाकडून पटतंय तुम्हाला हे नाही तर परत उद्याच्याला मी इकडून आता त्यांना वेळ मागितला दिला उद्या म्हणायची काय गरज नव्हती वेळ द्यायची 5 मिनिटाचं काम आहे. त्यांचं म्हणणं आहे ते त्याचं जर हे नाही काढली काय म्हणजे ते नोटिफिकेशन काढायची नाही दिला आणखी नंतर म्हणलं मी 1 मिनिट बी नाही एक मराठा आणि कुणबी GR काढण्यासाठी 1 मिनिट बी नाही नंतर म्हणलो. पण ते 6 महिन्याचं 2 महिन्यावर आले का ते त्यांचं म्हणणं आहे 58 लाख नोंदी त्याची छाननी करून कायद्याचे फक्त अधिसूचना काढतो आम्ही आणि मग त्याला कायद्यात रूपांतरित करतो म्हणजे ते महाराष्ट्रावर टिकत. आताच्या आता काढलं एखादी ते चान्सेस असते की कोर्टात टिकणार नाही असं. ठीक आहे म्हणलं मी आणखी काय त्याच्यावर बोललो नाही. मी हा म्हणलो होता 2 महिने पण नंतर पुन्हा नाही म्हणलं 1 मिनिट बी वेळ मराठा आणि कुणबी कायद्यासाठी नाही हे सांगितलं. सरसकट देता नाही येणार तर त्याच्यावर आमची चर्चा झाली. तुम्ही सगळं आमच्या गाभाला उघडं करू नका राहू. तुम्ही चित्र दिसतात तुम्ही प्रश्न असे विचारले तेव्हा सगळा कार्यक्रम करतात जो मागण आता गडबड आहे का काही मराठा आणि कुणबी GR काढा एक आहे ज्याला पाहिजे तो घे. ज्याला 97 कोळी वागायचं 92 कोळी वागायचं 98 कोळी वागायचं 96 काय घेणार तसा उल्लेख करावा मला त्याच्यात. एवढी एक त्यांना मी मोबाईल दिली 1 मिनिट त्यांना तेवढ्याच मोबाईल दिली मराठा आणि कुणबी एक GR काढा तुम्ही त्यात 1 मोबाईल दिले त्यांना. ज्याला घ्यायचं ती घे ज्याला नाही घ्यायचं घेणार नाही संपला विषय. हेल डोक्यात 96 कोळी राहणार तिकडे 75 कोळी राहणार हिडवाडे आम्हाला काय नाही आंदोलन माग गॅस शब्द नाही काढला त्यांनी त्यांना काय हे नाही. मी सांग 1 मिनिट थांब रे त्यांना बोलू तर दे. ती विषय ना काढू ती बघून घे आपलं काय. मला सांगा त्यांनी विनंती केली का आंदोलन मागे घ्या किंवा काही याबाबत. नाही त्यांनी काय त्याला काय करायचं त्या आंदोलनाचा विषय नाही आता बाजाला आता मला 3 मुद्द्याशिवाय दुसरे कोणते मुद्दे सरकारच्या समोर ठेवले त्यांनी मांडले सगळेच मांडले त्यांनी जवळपास 6 मांडले. हैदराबादचे कॅन्डिडेट सातारा संस्थांचे कॅन्डिडेट मराठा आणि कुणबी एक GR मांडले. केसेसचा एक मांडला महाराष्ट्रातल्या सरसकट केसेस त्यांचं म्हणणं होतं 54-52 केसेस असे आहेत तिथे जरा वेगळ्या आहेत. म्हणलं वेगळ्या म्हणजे कशा आहेत ते तर सांगा मला. जरा कोण दुसरं करून ढकलेलं काय आमचं पोलिसांनीच आमचे डोके फोडले त्यांच्यावरती टेम्पलरच्या केशी होणं गरजेचं 307 सामूहिक कट त्यांनी रचला 120 त्यांच्यावर दाखल व्हायला पाहिजे. सामूहिक कट रचलेला आहे त्यांनी आम्हाला आणला म्हणजे 5वा मुद्दा केसेसचा झाला. 6वा मुद्दा बलिदान केलेल्या कुटुंबाचा आर्थिक निधी आणि नोकऱ्या आणि शिंदे समिती कायम ऍक्टिव्ह तिच्यात काय बदल नाही. आता मागं काय राहिलं 7 झाल्यावर काय ध्यानात राहतं परत तिच्यावर नका 50 बारे औध संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंट मागं राहिलं त्याच्यावर थोडा त्यांचा म्हणणं अभ्यास करायचा आणखी बाकी हे 2च राहिले काय आज सगळ्या चर्चाच नाही झाली त्यांच्या ध्यानात नाही माझ्या ध्यानात नाही. मग हे त्यांना घरी दे सगळे सोयऱ्याचाच मूळ होत आहे ना आमचा त्यांना घेऊन मी कुठे गेलोय मुंबईतून. मुख्यमंत्र्यांनी काही निरोप पाठवला का मुख्यमंत्र्यांनी काही निरोप पाठवला का त्यांच्या हातून नाही ते नाही विचारलं मी त्याला. आम्ही शिंदे समितीला नाही ते जास्त प्रश्न विचारले. शिंदे समितीने चांगल्या स्वरूपाचं काम केलं. जी मुदत दिलेली आहे तुम्हाला त्याबाबतीत काय भूमिका असणार आहे कोणाकडे सरकार जातं ते बाबा न्यायालयावरती जातात काही नाही. सरकारने ठरवायचं मराठ्यांचा किती अपमान करायचा. एक दिवस परवानगी देतो म्हणजे नाही का बारीक लेकराला ते घास घातले तो लागण खाया बाबो तेवढं तू फार घेडळोस तर खाय रे दोन्हीकडे
सगळं करताय सरकारच्या हातात हे. न्यायदेवतेला दोष कोणी देऊ नये. न्यायदेवता आहे, न्यायदेवता आहे, न्यायदेवता सगळ्यासारखे. मुख्यमंत्री साबरपणा करतो याच्यात. आणि मुख्यमंत्री आम्हाला वेळ नक्की देणार, कारण इतके करोडो मराठी सगळ्या मुंबईत तिथं तुम्हाला दिसत असते. अख्ख्या मुंबईत हिंडली. फक्त माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्याला, गाड्या मैदानावर सुरक्षित लावा. म्हणजे पाऊस आला तुम्हाला झोपायला तुमच्या मैदानावर गाडीत जाता येईल. दुसरं, पोलिसांनी गाड्या आलेल्या तर त्यांना सांगायचं मैदान कुठे सांग, तिथं गाडी नेऊन लावायची. इथं रेल्वेत लय मस्त मजा आहे. इथं 5 रुपयात माणूस कोणत्या कपारात जातोय. आणि नाही काढलं तरी रेल्वे फ्री म्हणजे आणि जाऊन तिकडे ते उदरी मी बुजीन आपली. तुम्ही आपला फुकट हिंडा. मला दुसरी पण माहिती मिळाली गृहमंत्र्याला आणि गृह राज्यमंत्र्याला दोघांना सांगतो. पोलिस मुद्दाम पोराच्या गाड्या अडवून ट्रॅफिक जाम करते. मुद्दाम पोलिसांनी हे करू नका. गाड्या अडवल्या ट्रॅफिक जाम नाही होईल. काय होईल? तुम्ही गाड्या अडवू नका. प्रत्येक पोराला सांगा हे ग्राउंड आहे. पोरा तुम्हाला सांगतो, जे ग्राउंड सांगतील कच्च्या ग्राउंड लावायचे. इथलं मुंबईचं आझाद मैदानापासून सगळे 10-20 किलोमीटरच्या आतच आहेत. आयला आपण तेवढे पै येणारे लोकच भिड्या. त्यामुळे वाशी मार्केट म्हणलं ना, ते वाशी मार्केटला लावून टाका. इथं मस्जिद बंद आहे, तिथं लावा म्हणले तिथं लावून टाका. ते म्हणले शिवडीला काय ग्राउंड आहे तिथं लावा, तिथं लावा. काय टेन्शन घेता कशाला? आणि रेल्वेनं प्रवास करत जा. आझाद मैदानकडे द्यायचं. मुंबईचा फिरा फक्त कोणाला काही म्हणणार का. सामान्य लोक आपल्यासारखे गरीब आहेत बरं का. हा, अजिबात नाही. मारलेले हे यांच्यासाठी गरीब मुंबईकरला, गरीब मुंबईच्या लोकांना, सगळ्या जाती धर्माचे लोक आपले. सामान्य लोक त्यांना त्रास द्यायचा नाही थोडा सुद्धा. पोलीस बांधव आपल्या सेवेसाठी त्यांना त्रास द्यायचा नाही थोडा सुद्धा. लक्षात आलं का? आणि लय झालं तर ते पोलीस साहेब पुढे गेले रे आम्हाला दिलेली. त्यांना मला ते वानखेडे स्टेडियम पोरा ना झोपद्या पोराच्या पडायला तिथं लय शेड येतो चांगलं छान झोप येतो त्याच्यात. आणि आमचे लोक मराठी तिथं आसपास येतो. मला आता एक जण कानात येऊन सांगितलं, ते मला मराठी तिकडे जवळ आम्ही रेटो खूप घालू तुम्हाला. वानखेडे स्टेडियम आम्ही चेंडू खेळत होतो. एवढे बरं आमच्या पोराने खाऊन झोपून नाही तिथं. हे बॅटीला हाणता ते बॅटीला चेंडू हाणता चेंडू हाणा. आणि थोडे आता पावसाच्या पाण्यात राहू द्या ना आम्हाला उचल रेटून झोपतील लेकर बाळा आमच्या गरीबाची. लई शेत ठोकलेले जाऊन ते फक्त पुढच्या फिरच्याला हात लावू नका. ते लावणार बी नाहीत आमचे पोरं. होला म्हणा ते वानखेडे स्टेडियम त्या गरीबाच्या पोरायला मुख्यमंत्री साहेब आता येण्यावर करू नका बरं का. मला त्रास होण्याचं करू नका. मला तुम्हाला मोठं करायचं, तुम्ही येण्यावर करू नका. जे ग्राउंड देते त्याच्यावर गाड्या लावा आणि हिंडा आपल्या इकडे शांततेत बेस्ट. अरे लय गैरसोय व्हायला आमची, लय गैरसोय. त्या मुख्यमंत्र्यांना असं वाटलं आमचे पोरं कदरून जावं म्हणून त्याने हागाय मुतायचं बंद केलं. त्याला कुलूप लावलं हागायच्या घराला. तुमच्या तिकडे त्याला कोणतं तरी ग्रह म्हणते, स्वच्छतागृह नाव असतं म्हणजे हागायच्या जागायच्या. हाटलाला नाव पाहिजे स्वच्छतागृह, किंवा बस स्टँडला पाहिजे नाव स्वच्छतागृह, पोलीस स्टेशनला नाव पाहिजे स्वच्छतागृह, किंवा असं मोठ्या याला हागायच्याला स्वच्छतागृह नाव असतं. ते जाऊन हागायचं धंदे उलट्या खोपडीचे. हागायचा मुताचा बंद केला. थांब ना एका एका होऊन दे ना. त्याचं झालं की तो झालं की तो मार पिनाच पाडायचं ठरलं. एक एक पत्रकार एक एक उठ होतो तुटूनच पुढं माझ्या. मी सगळ्याला बोलत राहू म्हणून माझ्या मागा लागायचा. बोलत नाही त्यांना काय करतो तो म्हणून त्याने हागाय मुताचं बंद केलं. पाणी प्यायचं बंद केलं. त्यांनी परत आणखीन जेवायचे काही हटले ते बंद केले. म्हणून पोरं चिडले तर CST ला आणि त्या महानगरपालिकेमुळं पुढं त्याच्यामुळेच बसले होते पोरं. मी नंतर माहिती घेतली का बसले. चहा प्यायला सुद्धा जागा नाही ठेवली. इतका हलकटपणा मुख्यमंत्र्यांनी करावा का. आणि उद्याच्या तुम्ही आमचं पाणी बंद केलं पोराला प्यायचं. आणि तुमचे आमदार खासदार मंत्री आमच्या मराठवाड्यात ही दोघं थोडे त्याची पाईपलाईन आमच्या वावरात गेलं आम्ही उकळून फेकल्या. काय करेल देऊ. तुमच्या आमदार खासदार मंत्र्याच्या पाईपलाईन आमच्या वावरात
त्याने आमच्या पळून लाईट नेलेली बऱ्याच आमदारांनी मंत्र्यांनी मग कापून टाकल्यावर आम्ही असलं घाण नाही बघायचं. मुंबई